मी फोन लावून विचारू का? जरा विचार विचार बघ. हॅलो राधा, अगं कुठेस तू? वेळ संपत चालली आणि काय? अगं बर बर, ओके 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 ओके. शी, काय 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 झालंय काय? काय चाललंय ना मला काही कळतच नाही. आता राधा तिथे ते मसाला कांडायला गेली होती, तर काय ते सामानाचं का मसाल्याचं काहीतरी प्रमाण कमी पडतंय म्हणते. मी जाऊन येऊ का पटकन? जा जा जा, पट पट पट. नाही 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 नाही, राधाचा मसाला व्यवस्थित बनायलाच हवा. जर राधा हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करू शकली नाही तर घरात तिला खूप मोठा अपमान सहन करावा लागेल. सगळं चित्र बदलून जाईल घरातलं. नाही तेव्हा राधाचा मसाला व्यवस्थित बनू दे रे बाबा. जरा मसाला व्यवस्थित बनला नाही तर माई राधाला घरातून घेऊन जाईल कायमची. नाही, हे असं होता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत राधाचा मसाला व्यवस्थित बनलाच पाहिजे. होईल होईल, राधाचा मसाला व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल. होणार नाही म्हणजे आता ऑर्डर पूर्ण होणार नाही. वा वा, त्या क्लायंटनी जेवढं कौतुक केलं ना तिचं, तेवढीच लाच काढेल आता त्या अनाथ पोरीची. हो ना साहेब, तुमच्या विरोधात उभं राहून स्वतःसाठीच खड्डा खणल्यासारखं झालंय. आता तिने खणलेल्या खड्ड्यातच तिला कायमची पुरणार आहे मी. क्लायंटनी कौतुक केल्यावर हुरळून जाऊन विराजदार नावाच्या वाघाच्या चपड्यात हात घातलाय तिने. आता साम दाम दंड भेद याचा पंजा हा बिराजदार कसा वापरेल ना, ते लवकरच कळेल तिला. तू वाट लावलीस ना त्या मसाल्याची? हो साहेब. पहिल्यांदा मला असं जाणवतंय की तू तुझ्या बापासारखा नाकारता नाहीयेस. ही जर अशीच कामगिरी पार पडत राहिलास ना, तर लवकरच आमच्या पंक्तीला येऊन बसशील.